बोलायला एवढं सकाळी सकाळी तयार होऊन कुठे चालले, तर मी चालले माऊली गडावर. माझी इच्छा होती, फर्स्ट टाईम चालले, बघू एक्सपिरियन्स तुमच्यासोबत पण शेअर करेल. आणि यांनी आता मेडिकल ओपन केलं आहे, कारण का मला मेडिसिन घ्यायची होती. एमर्जन्सी कोणाला लागलं तर आपली अत्यावश्यक सेवा आहे, आपल्याकडे काहीतरी हवं. आणि हे आमचे बाबा आले चावी घ्यायला. अथर्वचे आम्हाला 5 वाजेपासून फोन चालू आहे आणि तो 1 वाजता झोपलाय, म्हणजे त्याची झोप पण पूर्ण नाही झाली. आता शिवतीर्थावर चाललेलो, पण उशीर झाला आहे. बघा 3 गाड्या आहेत आणि एक पुढे गेले. वाव, किती छान व्ह्यू आहे ना. काय हो, हे इथं राहतात ना लोक. चला मी इकडं बघ ना. हो बरोबर. कसं वाटतंय? काय रे, तुम्हाला कसं वाटतंय? हा यांचा रिटर्नचा प्रवास आहे. आणि मग नंतर आम्ही सगळे महादेवांचं दर्शन घेतलं, हनुमंतांचं घेतलं आणि मग नंतर जरा बाहेर बघितलं तर हे बघा, हे रिटर्न आलते. म्हणजे खूप सारे असे का रिटर्न आलते. मग नंतर महादेवांना सांगितलं का बाबा नीट आमचं सुखरूप प्रवास होऊ दे. मग जरासं आम्ही फोटो सेक्शन करतोय. हे एवढे मेंबर आहेत आमचे. आणि हा आमचा दादा नाही. ए 10 फुटाच्या अंतरावर सांगितलंय ना आप्पांनी, थांबायचं नाही. रिटर्न पाठवाल, रिटर्न. चला पटकन. अच्छा आहे का? ए चला रे, चला. चुकून बघून या खतपास 10वीला नाही 23ला. मला वाटलं तर तो 9वीला म्हणून मी एवढा मस्का लावला. छान केलंय ना, आत्ता गेलंय ना हे 2 वर. गेट बंद आय थिंक. हा मॅरेज हॉल टाईप आहे नाही का? हो हो, महाराजांचं आहे, मला समजलं. हे काम आय थिंक नाही. राजमाता जिजाऊ उद्यान, माऊली शहापूर. मला शॉर्टकट व्ह्यू दाखवते बघा, किती छान आहे. काय डुप्लिकेट बसल्यात. आणि माझा नवरा दर्शन घेतोय. तर स्टार्टिंग आहे. आप्पास आमची चहा पिताय. आता आम्ही हळूहळू चाललोय. काय बोल, तू कितव्या वेळेस आलाय बाळा? पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्या तिसऱ्यांदा आले लहानपणी. लहानपणी कधी पोटात होता तेव्हा का त्याच्या अगोदर? आता गायडन्स करतो. पहिले आपल्याला इथे गेट बघायला मिळतोय. गेटवर चाललंय. हा, त्याच्यानंतर हा पक्षी आहे इथे, तो इथे आढळतो. डस्टबिन आहे 3-4 वर्ष अगोदरचा. त्याच्यानंतर बस असा गायडन्स असेल ना तर लय लय बरं होईल. चला. कसला झाड आहे तो? काय रे? कंडा कंडांचा मग ते करवंद म्हणजेच कंडा, मोगऱ्याचा झाड. मग मोबाईल घ्यायला कोण गेलता? मोबाईल घ्यायला कोण गेलता त्या सांग मला. हा व्हिडिओ तुझाच असेल ना. आयफोन घ्यायचा होता. एवढा आपण पण तर चेंज झालं. कार्य करत जायचे चांगले. तुम्हाला द्यायला आणलं का? हा, मोबाईलची चार्जिंग मी किती काम करते तुम्हाला माहितीये का? मोबाईल मध्ये ना. मग स्टार्टिंग मग अरे ही तर छोटीशी आहे. तिकडं पार्किंग मध्ये पण येत आणि काही 7 नंतर पण येतील. इथलेच आहे शापूर. मग तिकीट आमचाकडे आमचा. मी दिला असतं का पैसे? आज शिवजयंती, आपला दिवस आहे आपला. मग आणि इथे यज्ञेश बारीकच आहे. निखिल
सर्वात लहान मुलगा. आणि इथं बसलाय. हे त्याचा छोटा भाऊ. आम्हाला जंगलात भेटलाय. निखिल सध्या सिनियर KG ला आहे. त्याला त्या टनेलमधून जायचं आहे. आता बघा तो कसा जाईल ना. त्यात अडकला ना तुला इथंच टाकून जाऊ आम्ही. हा हो. असतच चला पटकन. ही एवढी जण पुढे आहेत ना ती थोड्या वेळात सगळी मागं होणार आहेत. काय रे ए रोनक, एवढी जण पुढे आहेत तेवढी सगळी मागे होणार आहेत. नाही आम्ही सगळे पुढे जाणार आहेत. बघू बघू. हे मला बोलत होते मी बॅग नाही घेणार, मला दम लागेल. आणि यांनी बघा सुरुवातच बॅग घेऊन केली. मागे चालले ते. मी पकडून आमच्या ग्रुपमध्ये एवढी जण होती आणि आम्ही एवढी जण गेलतो. आणि चेतन दादा पण होता आपला. चढण्या अगोदर पूजा केली. ओम गम गणपते नमः. युवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानने पर्वत शत्रुमध्ये अरण्य शरण्य सदा प्रपाही गतिस्त्वम गतिस्त्वम तमेका भवानी गतिस्त्वम गतिस्त्वम तमेका भवानी गतिस्त्वम गतिस्त्वम तमेका भवानी. प्रथम पायरीवर पडला तू. जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी. हर हर महादेव. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तचै मोक्षदायिका. वसुलीचा ब्रह्मपद्यांचा मेधांचा तमनोदे ही वनस्पते. तू चल चेतन 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 एवढे तत्व चालू पुढच्या वर्षी अंतर झालेले दंड बसेल. दंड किती आप्पा? 15 पुढच्या वर्षी अंतर केलं तर दंड बसेल. किती? विथ परमिशन तुम्ही जाऊ शकता. मोबाईल कशाला घेतलाय? मेमरी भरायला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव महादेव. अडवण्यासाठी पाणी जिरवायचं त्याच्यात ना. हा आप्पा 10 फूट सांगा. आप्पा चला फरमाशे आहेत. पुढे जायचं नाही 15 फुटच्या पुढे 10 ते 15 फुट आला संख्या नाही तर तसं तुम्हाला घरी येईल. मी प्रेमाने पण चांगलं वागतो. व्ह्यू बघा किती छान आहे. इथं ना काय व्यायाम करू आता. फोटो शूट होत आहे. मस्त व्ह्यू आहे. करवला हे करू रुपये. दम लागल्यावर काय करायचं ते आप्पा सांगतायत सगळ्यांना. आणि सगळे मन लावून ऐकतायत. आणि कसं चालायचं ते सांगतायत. पहिली गोष्ट मध्ये मध्ये तुम्ही काय करता नाही दखून दाबायची. हे ठेवायचं. परत एक मिनिट हे दाबायचं. हे घ्यायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा. एक मिनिट लिहायचं बा. कधी कोण घ्यायचा चिंता काकाचे एक्सप्रेशन. याच्याने काय म्हणजे काय तुमचा फुफ्फुसाला पूर्ण प्राणवायू भेटेल आणि एक प्राणायाम नकळत होऊन जाईल. योगाचा प्रकार होईल. चला सोहम सोहम एक मंत्र कुठला पण मंत्र म्हणायचं. आणि दुसरी गोष्ट ऐका ऐका आपण डोंगर चढत नाही. आपण काय बोलायचं एक पाऊल पुढे जायचं. काय करायचं एक पाऊल पुढे जायचे. डोंगर चढत नाही.
भीती आणायचीच नाही. बरोबर. मला फक्त एक पाऊल पुढे टाकायचे, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आणि श्वास आता इथपर्यंत फक्त माझ्या ऐका. हा. श्वास चालू ठेवा नाकातून. हा? घ्या, सोडा. घ्या. चला रे. ए चला पटकन. ए, श्वास घ्या, हा घ्या, सोडा. हा. जसं येईल तसं येऊ द्या, जाईल तसं जाऊ द्या. नाकात बांधलंय. नाकात धरलंय. नको बांधू. नागपुडी बंद करा. अथर्व कर ना. आपा पेपर त्याचा उद्या गुचकी लागल. हा हर्षित का गुड्डूला ऑल द बेस्ट करायला जायला लागल. वाव. हा पण आपल्याला डोंगर चढायचाच नाहीये. आपल्याला गड चढायचंय. एक पाऊल चढायचंय फक्त आपल्याला. किती? हा हा. काकांना बेचकी भेटले. वाव व्ह्यू. लागला ना मग तुम्ही येत ना मी आहे. लोकल ट्रेन मधला प्रवासी आलेला आहे तिथे. तू बाबू कुठं चाललंय? मुंबईला का कुर्ल्याला? दादांनी दोघांची बॅग घेतल्यात आणि हा अथर्व आणि रोनक तसा चाललाय. चेतन दादाला एक्सपिरियन्स आहे, मग जाऊ दे. रात्री कितीला चढायला सुरुवात केली ती? 9:30. किती वाजता पोहोचले दादा तुम्ही? 9ला. मग जेवणाची सोय होती का? काय होतं जेवण? चढलेला दादा 7:30ला. अरे ते उतरला चढून, नाही तर तुम्ही मेंबर 10 फुटला. माझा नवरा बघा कसं चालतो कमरेवर हात देऊन. टेम्पल नको. बाबा त्यांचा डोक्यावर हात बघ. अप्पा बाप्पा. अप्पा कुर्ता कुठे आहे? कुर्ता नाही काही काम नाही. बाबा बघ बघा बघा. चालत जा. नको नको घे घे बाबू घे घे. पप्पाला दे, त्याच्या पप्पाला दे. उठतो कितीला? 9 वाजता. पण आज फक्त जायचं नाही, सुचवलं नाही तरी 5 वाजता बरोबर उठला. 9 वाजता उठतो. मग एकचाच लावायला लागल, मग 5ला उठशील. सर्वांचं सांगा. आ? आम्ही कशाला आलो तुमच्या जोडीला? सर्व एकत्र गेलं का नुकसान होणार तुमचं? काय गड जिंकायचे आई? बस आपा. आपण दम लागली तर कोणाला तरी, मग तुम्ही जाऊन काय आनंद होणार? तुम्हाला त्रास झाला तर सगळ्यांना मिळून न्यायचं असतं. हो तू बसला का जरासा बळ येतो, समजतो का? तुला पूर्वी दमली ते बाटल्या टाकू नका, बाटल्या घरी न्यायची मला. छत्रपती शिवाजी महाराजांचा. म्हाताऱ्या माणसाकडे बॅग दिलं रोनक तू. तुम्हाला समजतो का रे अथर्व? चेतन ए निखिल खालती रे. दररोज व्यायाम करायला लागतो, समजला का? मी सिग्नल दिला का? आपा सिग्नल द्या. जा तुम्ही चालू करी जा. नाही नाही आपा, आम्ही थांबतो. असंच होते माझं. कुत्रा आलाय बघ. तू बघ कुत्रा. काय बिस्किट चला अप्पा, एक पाऊल पुढे. अप्पा चला, एक पाऊल
काय झालं? तुमचं 60 वर्ष वय आहे, तुम्हाला रेस्ट घ्यायला पाहिजे. एवढं एकदम चालायचं नाही, बरोबर ना आप्पा? किट दिला म्हणून किती लॉयल आहे तो. चल रे, आप्पाचा मित्र आहे तो. बघा आप्पा, तुम्ही थांबलं तर तो थांबलाय. चला. ट्रॅकिंग कशी झाली दादा तुमची? एकदम खूप छान, मस्त मजा आली. कसं वाटलं? काका दुसरी कुठे होती? मग तुम्ही दाखवली नाही? झोप नाही, झोप येत नाही. ते आपल्या सीएनएस सिस्टमला स्टिम्युलेट करतो कॅफी. समजा क्या? चलो चलो. कसा राहिला एक्सपिरियन्स? नेहमीच आहे. काका तुम्ही तरी थांबता का? तुम्हाला मित्र भेटलाय तर आमच्यासाठी थांबत नाही? त्याला प्रेस तर करते. ते मित्र आपल्या सोबत थांबतात आणि तुम्ही पुढं. आम्ही थांबलो नाही काय तुमच्यासाठी? बाबा स्टाईल बघ. तो झाड तुटला ना. काहीच नाही. नका देत जाऊ. मी दिला, तुम्ही काय नाही, मी काय सांगितलं नाही. त्यांनी बोलावं, मी बोलले. ड्रिंक घेतली, उद्या दुसरी ड्रिंक घेतली. ते दारू पण घेतील. थंड प्यायलाच नको ना. हा मग थंड प्यायच नाही. कोल्ड्रिंक चांगला नसतो. सरबत पण नाही, सरबत हे पण चुकीचं आहे. हे लेमन गोळी ठीक आहे, केमिकल प्यायच नाही ना. हे पण केमिकल. ORS प्या, बरं आहे, मस्त आहे. हो. चल 2 मिनिटं. ही बाटली कोण होती? नका ना काय पण. आपण तुम्ही ऐकत का नाही? स्वतः दुसऱ्यांना बोलताना मग स्वतः आता जवानी दाखवतो. हा ना, बारीक पोरांना बोलता येत आहे तुम्हाला. नको नको ना आप्पा. काढा फोटो. तुला काय बोललं माहिती का? कोणाला काय झालं ते ना आता खाली. अरे मी मोठे पण फक्त अर्धा गड चढलोय, अजून अर्धा गड चढायचंय. त्यामुळे पटापटा. एवढा ब्रेक चांगला नाही. आम्ही गडावर आलोय आणि आम्हाला नवीन मित्र भेटलाय. सुरुवातीपासून वरतीपर्यंत आम्हाला साथ दिले. हाय कर, हाय कर बाबू, हाय कर. शपूट हलवतोय. बिस्किट द्या रे त्याला. किती? 2 किलोमीटर ना. किती? 2 किलोमीटर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आहे शिखर आहे. किती किलोमीटर आहे? किती मीटर उंच आहे? 1600 का 1700? 1.7 मीटर किलोमीटर. तेच ना मग 1.5-2 किलोमीटर. खूप हुशार आहेस रे तू. काय हो काका, रोनकला नाव ठेवता? किती हुशार आहे. लगेच मॅथ्सचे उत्तर लगेच देतो. बोलत बोलत जायचं म्हणजे दम निघून जातो. चला. हा? किती पिठरायला पाहिजे. पोट बीट बघा. जय शिवाय. 10 फूट पाटली. याला घामत बघ इथं जायचं. अरे कुछ नाही. 2 पावलं, 2 पावलं. सगळ्या ना एकत्र. पार्वती पटेल. हर हर महादेव. साथीदार आहे. तिसरा. आपा इथे प्राणायाम करतात कारण कामूला अजून चढायचंय. तुमच्या लैलाला आम्ही पाणी देतोय. काय आपा? पिशवी तिकडे. सगळे कचरा जमा करून न्यावे. हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तोय आणि आम्ही अजून दमलो नाही कारण का आम्ही मावळे आहेत. मावळे. परत एकदा शानपणा मोठी सांगतात. आपण आता वरती आलोय. हा, याची तला फाटली. हा, निखिलची. माझी नाही, माझी वाटली. तू कुत्रा बघ असा 2 सेकंदात वरती. सगळं घाण पडते. काय नाही उलट हा? उतरायला पडतं जातं माणूस. पण ते बघा. पहिला होता पहिला रस्ता होता पण तो लय खड झाला. नाही, आता लोक आता जास्त एवढा रिस्क नाही तर आता तुझं पांड पाडू आम्ही. मध्ये आता मध्ये 2-3 ते इथं हरवले ना. तिथे जायचं ना आपण.
आपल्यासोबत पोर आहेत, आपण कसं काय जायचं? ती गुफा दाखवली, ती गुफा दाखवू त्याला. ते जातील, आपण नाही जायचं बस. तिथं काय नाही काका, इथं ना भीती वाटेल. छान ताई, तुम्ही नऊवारी घालून एवढ्या वरती आल्यात, मानलं तुम्हाला. खाली उतरते, काल रात्री होती गड्यावर. हा का, खूप छान. थँक्यू. हे कोण आहेत मिस्टर? नाही, आमचे कर्मचारी आहेत. आम्ही आरोग्य विभागाचे मेडिकल ऑफिसर आहे. हा, माझं मेडिकल आहे कुठे? शापूरला, नाव काय? सर्वज्ञ मेडिकल. सर्वज्ञ. मी डॉक्टर रुपाली शेडगे. हा का? मला पण होती मेडिकल ऑफिसर, आता वाशिनला आहे. हा का? आमच्या इथे वाशिन PSC. नाव ऐकलंय मी. हो 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 नाईस टू मीट यू. थँक्यू. छान ताई, मॅम भेटून चांगलं वाटलं, थँक्यू. मस्त दगड आहे, जरा आराम करतो. आलो म्हणजे चाय गरम, चाय गरम. इथे जातो, इथून फोटो काढा का? डोसा डोसा डोसा, पाव पाव पाव. गडावर येताना खालच्या वरच्या माणसांचा पण ऐकावा. इथे रस्ता नाहीये, खोल आहे. जय 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 शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय जिजाऊ, जय जिजाऊ. नमो पार्वती पते हर हर. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. सतीश काका, गड चढून कसं वाटतंय? छान वाजतंय, छान वाजतंय. चढायला कसं वाटलं? अशा प्रकारे आम्ही 7 टेकड्या चढलो आहेत यशस्वीपणे, आणि सगळ्यांनी चांगलं चढलेत, म्हणजे कोणीही दमलं नाही शेवटपर्यंत. हे बघा, हे आमचे भिडू. आमच्या अथर्वला मॅगी खायची होती, पण कालांतराने ती गोष्ट पॉसिबल नाहीये. काय हो ना, हे आप्पांचे मित्रमंडळी भेटलेत. जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचा. छान कुंड आहे बघा. किती थंड. वाव, किती छान व्ह्यू आहे, आणि थंड किती येतोय. भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित लायलंकार पंडित सहस्रार पारंगत जयंती पुरंदर जपताप पुरंदर सुट्रेस कुलावंतस अचनाधीश्वर श्री श्री शिवाजी महाराजांचा जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय. हा माझा नवरा माझ्यासाठी थांबलाय. त्यावर न्यायला पाहिजे, क्लबला तर काय कोणीही नेईल. कॅम्प. जय छत्रपती संभाजी महाराज की जय. महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची. महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली. अस्मानी जणके भव्य पताका भगव्या जरी फटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची. महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही माय मराठी आमची. राकट देशा कणकर देशा दगडाचा देशा
प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घरी. योग्यांची आणि संतांची भक्तांची मालकऱ्यांची ही देव देश आणि धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची, योद्ध्यांची आणि वीरांची तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची, रंगांची अष्टकळांची, शास्त्राची काव्य विनोदाची ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची, अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची, ही माय मराठी आमची, ही माय मराठी आमची. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. मानाची असलेली पूजली जाणारी ही तलवार आहे. हिचं सुद्धा दर्शन घ्या. साक्षात जगदंबा तर तुळजाभवानीचं दर्शन तुम्हाला इथं होईल. झालेला आहे, नाश्ता करून घ्या. छान व्ह्यू आणि हा आमचं जेवण आहे एवढं सारं. आणि इकडे मस्त काकांनी आप्पे आणलेले ते खातोय आम्ही. एवढे मेंबर आहेत आमचे. तो कचरा पिशवीत टाका आप्पा. तुम्ही पण काकडी आणले का? आणि चेतन दादा इथले सगळे प्लास्टिक आणि कचरा उचलतोय. त्याने बऱ्यापैकी साफ केलं. ह्यावेळेस एवढी क्लिनिंग नव्हती दादाचं म्हणणं. खूप कचरा चालता मग उचलला. महाराज के जय छत्रपती संभाजी महाराज के जय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. हर हर महादेव. जेव्हा तुम्ही गड किल्ल्यावर येता तर स्वच्छता करा. एवढी घाण करता. स्वतःचा कचरा स्वतः तरी न्या जर तुम्ही साफ करू शकत नाही तर. बरोबर ना काका? एकदम ओके राईट. आमचे चेतन दादा सारखे समजूतदार व्यक्ती असतात ते साफ करतात, पण बाकीच्यांना पण समजायला पाहिजे. गड किल्ले ही आपली ओळख आहे, त्यामुळे तो स्वच्छ ठेवा. इथून बाहेरून पर्यटक पण आपल्या किल्ल्यांवर बघायला येतात, त्यामुळे किल्ला आपला साफच पाहिजे. इथं अथर्व टॉवेल घेऊन आलता आणि हा बघा कुंड किती छान आहे आणि इथला पाणी सुद्धा टेस्टी लागतं. आणि इथे हे लोक माझे हजारो पुतळे व एकदम राहायला तयार आहेत, पण हजारोमध्ये माझा विचार आत्मसात करायला कोणी तयार नाही. बरोबर. छान महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही गेलो पुढे. तुम्ही कधी आला? हे बघा किती पब्लिक आले, किती लोक आहेत, किती सारे रिटर्न गेले रात्री जे आलेले ते. आणि परत ते चढतायत ते वेगळे. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ. चलो तो आणि मग जाऊ. हा आमचाच ग्रुप आहे. नवरा नवरी बघायला चाललोय. कसं वाटतं? खूप भारी. खूप दिवसांनी आले माऊली गडावर. आणि पहिल्यांदा खूप दिवसानंतर मी असं फ्री फिरतोय. मग आता फ्री मध्ये फिरा. कारवी म्हणजे ते जुन्या काळात सुराची घरं असायची त्यासाठी कारवींचा यूज व्हायचा. मग तुम्ही त्या घरात राहणार आहेत का? हा मग मला रस्ता चुकवला आप्पाने. हे बाई इकडे आराम करतायत. किती काट्या कुट्यांचा प्रवास करतोय आम्ही. महाराज कसे करत असतील. सगळा गव्हर्नमेंट माले इथे. गव्हर्नमेंट 1 2 3. आम्ही रस्ता चुकतोय का बरोबर आहे आता ते पुढे जाऊन समजेल तुम्हाला. एवढे मेंबर चालत. असे काय आहेत काय रे दादा? उन्हात आग लावल्यानंतर ती तिकडे ना लय मजा आहे. आमच्या हातात झाली होती. वरती चढलो मत बदलला का काय? तुम्हीच जा बोलतात.
मोठा पठार आहे इकडे. ते लोक आलेत ना तिकडे. कुठे आलेत. हं. काय होतं काका बोलतात चुकला. हे भिवंडी नाही हो हे इकडा अरे आमचा रस्ता आहे पिवळी विवळी इथे. तुम्ही पिवळी. आमची काकडीची पार्टी चालू आहे. अजून 15 मिनिटं चालायचं आहे. चेतन दादा बोलतो नको जाऊ आलो ना. सतीश काका बोलतात रस्ता चुकलो. येथील थंडगार पाणी पित आहे. कुठल्या कुंडातल्या कुंडातील मम्मी हा पाणी आयुर्वेदिक औषधी आहे. हा पाणी प्रत्येकाने दररोज पिला पाहिजे. मग दररोज किल्ल्यावर पाणी प्यासाठी असते ना आपण ती पण केले असते. किती छान व्ह्यू आहे. ऐकत का नाही हो तुम्ही. त्याला काय भीती नाही. तो करतो ट्रॅकिंग. कसली बायकोची. लोक चढलेत दगडी रसवलेत बॅलन्स केलेत. कुठं तिथे बघ हा छोटे छोटे दगडी हा. कसं काय केलं पण ते जगे ए! खालून 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 ते ए दादा नको रे जाऊ. काका नका जाऊ. हिला दीदी बोलतोस ना त्यांना काका बोलतोस. लॉजिक समजलं नाही मला. असं वाटतं वालवंट आहे हा आणि असं रेती खाली आहे ते असं वाटतं बघ. तो दिसत नाही. एरिया कुठली आहे एरिया. तिथे गाव आहे ते गाव. शानपणा करायचे नसते. हे पण हा बनवलंय कोणी असं रचलं कोणी दगडी. महाराजांनी चला समजलं नाही का एरिया. वॉल्कॅनो जेव्हा इलेक्ट होतो ना तेव्हा वरती येतो. वरती येऊन त्याचे दगड होतात टाकून. इथं कुठं वॉल्कॅनो आलंय. अरे जेव्हा टेक्टॉनिक प्लेट जेव्हा असे हे होतात ना तेव्हा हे डोंगर ते समुद्रात होतात ना. पण समुद्रात होतं ना. मग हिमालय कसा फॉर्म झालाय. दोन हा तसंच इथं मग ते जी लँड होती ती अशी फोल्ड वगैरे झाली त्याच्यामुळे पटकन काय करतो बाथरूम मध्ये जातो फेस वॉश लावतो आणि झाले जातो. सर्व व्हिडिओ काढले टेन्शन घेऊ नको. ए! किती वेळा काय रे अंघोळ धुतो फक्त. पाहिजे ना. अथर्व माझ्या जोडीला कधी फिरायला आली असती एवढ्या लांब. हा अरे तुम्हीच तिला दुकान टाकलं तुमचं. भावाही न्यायला पाहिजे. व्हिडिओ नाही फोटो काढ. आडवा घ्या ना. उतरायला कठीण असेल ना दादा. काय होतं दादा इथे. कोठार होता. आणि हा जोते आहे का तो. काय हा हा मंदिर पडलाय का. पडलेले म्हणजे 4 भिंती उभे आहेत. 3 भिंती उभे आहेत. एक भिंत पडलेली आहे. म्हणजे आमच्या चेतन दादाला त्यातला लय नॉलेज आहे. कारण का तो एवढे गडकिल्ले फिरतो त्यातला आपल्याला गचा म पण नाही माहिती. आपासा पाठवत नाही याच्याच मुळं. हा भाई साहब होते बघते काय बाप. ही नवरा का नवरा ना. आलो ए चला पटकन आपा. हा रस्ता
चल रे. कल्याण दरवाजा खायचं का? पाणी ब्रेक घेतलाय आणि माऊली गडाच्या आम्ही दुसऱ्या साईडला आलतो आणि वरतून व्ह्यू बघा. असं बोलतात हा मधी पडदा आहे, त्या साईडला नवरा आहे आणि आम्ही जिथे उभे आहेत ती ह्या साईडला नवरी आहे. आता ते का बोलतात ते माहीत नाही आणि ह्या करवल्या. पाणी ब्रेक घेतलाय. नका ना हो. रस्ता बघा कसा आहे. बापरे थंड वाटतंय वातावरण. इथे वटवाघळ पण आहेत. आम्ही इकडे कल्याण दरवाजाकडे. चलो चला चला चल 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 बदला व्हिडिओ. ए चला उद्या निखिल. चल निखिल, किती टाइमपास चाललाय तुमचा? चला पटापटा. दुसरं हात द्या, पुसायला दुसरं. 2 रुमाल आणलेत ना दाखवला या सर्व पाणी सांडलं. मी मोठी सेलिब्रिटी होणार आहे असा आत्मविश्वास ठेवायचा. बरोबर होतो. लाल झालेले पूर्ण. एवढी ट्रॅकिंग केलंय. हे बघा व्ह्यू. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सुखाचा जाओ. मग आम्ही अजून एक पॉइंट बघायला आलो. हा बघा हनुमंतरायांचं कसं कोरलंय आणि त्याच्या आतमध्ये ना हे होतं, कुंड होता बट खूप खाली होतं. त्याला रस्सी पकडून जायचं होतं. मग तिथे नाही गेलो आम्ही, मग रिटर्न निघलो. मी सनस्क्रीन आणले. ही सगळी काळे होतील. ए पुढे बघ. मित्रासाठी तसं लावत फेरन लावली. गड रायगडावरनं आणलेत ते. काय हे दगड म्हणता रायगडावर मग आपल्या ती बॅग नाही आणता आली. दगड कसा आणायचा? आपल्या तर बॅग पण नव्हती आणता येत, तरी दगड कसा आणला? नाही काय रे, माऊलीचा प्रवास कसा होता? तू मिस केलं. तू मिस केलं. खूप मजा केली आम्ही. एवढी मजा केली ना, खाऊन खाऊन. अथर्वने एवढा खाऊन येलता. लय भाजी भाकर आप्पे बिस्किट आप्पे उप्पे. कसा आवडला का? पाय दुखतात का? पाय दुखतात का? पाय दुखतात. मला ना आमच्या त्यांना पाय टेकवत नाही, एवढं पाय दुखतात. पण मी क्रीम लावले तर मला रिकवर झाले मी थोडीफार. तुम्ही एकटंच गेलत का? मी नाही गेली. एवढा पसारा काढलाय पोरांनी ना. तू लावून घे. हा इकडे तिकडे तू बसले तर मी इकडे तिकडे चालतोय. मग शांतपणा करतोय. स्वतः गेलीच